नमस्कार मित्रांनो, पथिक टेल्समध्ये तुम्हा सर्वांचं अतिशय हार्दिक आणि मनःपूर्वक स्वागत. आज आपण एका आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत. अर्थातच ही व्यक्ती एक पथिक आहे. आता ह्यांच्या बाबतीत गोष्ट थोडी वेगळी आहे. ह्यांनी एक असा व्यवसाय निवडला होता जो फार क्वचितच निवडला जातो आणि बरेचसे आईवडील आपल्या मुलांना ह्या व्यवसायात येण्यापासून परावृत्त करतात. आणि ह्यांच्या बाबतीत असं होतं की त्यांनी सुरुवातीलाच यश मिळवलं होतं, पण तरीही ते चाकोरीत अडकले होते आणि ह्या चाकोरीतनं बाहेर कसं यायचं हे त्यांना कळत नव्हतं. पण आजच्या तारखेला त्यांनी ह्या चाकोरीतनं यशस्वीरित्या बाहेर आलेत आणि त्यांना चाकोरी मोडण्याचा पुरस्कार मिळाला आहे. पथिककडनंच नव्हे तर अख्ख्या जगाकडनं, जसं तुम्ही पाहू शकता. ह्या वर्षीचाच मटा सन्मान बेस्ट ॲक्टर अवॉर्ड त्यांना प्राप्त झाला आहे. तसंच OTT प्लॅटफॉर्मवरचा बेस्ट ॲक्टर अवॉर्ड देखील त्यांनी प्राप्त केला आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं आवर्जून वाटलं की ही गोष्ट सगळ्या पथिकांसमोर यायला हवी, कारण पथिक बरो हा प्रवास त्यांचा 15 वर्षाचा होता आणि ह्या व्यवसायाशी त्यांचा प्रवास त्याच्याहून आधीपासून होता. सो मित्रांनो, स्वागत आहे अमोल देशमुख यांचं. नमस्कार. नमस्कार अमोल, वेलकम टू पथिक टेल्स. सो अमोल इज अन ॲक्टर, ॲज यू मस्ट हॅव गेस्ट राईट नाव. आणि आज आपण त्यांची ही ॲक्टिंगचा प्रवास कसा झाला आणि बेस्ट ॲक्टरपर्यंत ते कसे पोचले आणि चाकोरी मोडण्याचा हा पुरस्कार त्यांनी जगाकडनं कसा मिळवला हे आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो अमोल, टेल मी समथिंग. म्हणजे शिक्षण चालू होतं तेव्हापासूनच यू हॅड ऑलवेज थॉट यू विल बी अन ॲक्टर? ॲक्टर हा एकमेव प्रोफेशन असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही किंवा तुमचे पॅरेंट्स विचार करत नाहीत की तुम्ही ॲक्टर बनाल म्हणून. बरोबर. इट्स ऑलवेज अ कोइन्सिडेंटल बाय प्रोडक्ट ऑफ वॉट एव्हर यू आर डुईंग. राईट. सो आय यूज टू डू अ इलोकेशन कॉम्पिटिशन्स. माझ्या सेकंड स्टँडर्डपासून, दुसरीपासून ओके. माझे वडील लिहून द्यायचे आणि मी जाऊन भाषणं करायचो. आणि मला वाटतं त्यावेळेला ते स्टिक टू द स्क्रिप्ट वाला जो प्रिन्सिपल आहे तो मी पाळायचो. म्हणजे त्याच्यात मी फार वेगळं काहीच करायचो नाही, पण त्या इमोशन्स आर्टिक्युलेट करणं विदाऊट. आणि माझ्या वडिलांचं लिहिण्याचं स्टाईल अशी होती की अलंकारिक शब्द नाहीत, हो, प्रोटोकॉल नाही, सिम्पल, स्ट्रेट टू द पॉईंट. तर तो होता. आणि मी वाचन वगैरे करायचो. म्हणजे मी 4वी-5वीत मृत्युंजय वाचलं होतं. ओ, ओके. किंवा म्हणजे ते वाचतच बसायचं. म्हणजे मी 10वीमध्ये आमच्या लायब्ररीने सांगितलं की पुस्तकं संपलं म्हणून सांगा अमोलला, इतकं ते त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामुळे जेव्हा ग्रॅज्युएशन, जनरली प्रश्न असा आहे तो 10वीपर्यंत पॅरेंट्स आर क्लिवलेस अबाउट की काय करायचं याचं. कारण एकदा पहिलीचं डिसिजन घेतलं की 10वीपर्यंत तेच चालू राहतं. 11वीच्या वेळेला गोंधळ होतो, तर करायचं काय. नॉट आपण अवेअर असतो, कोणीच अवेअर नसतो. म्हणजे आता समजा मी आज अवेअर असतो तर मी आर्ट्सला गेलो असतो. ओके. 11वी-12वी इंग्लिश लिटरेचरचा अभ्यास केला असता, मला आवडतं तसं. आणि मग जनरली मी प्रोग्रेस त्या दिशेने झालो असतो. परंतु त्यावेळेला मी 11वी-12वी सायन्सला गेलो, मग कम्प्युटर्समध्ये गेलो आणि मग काहीच कळायचं नाही आपण काय करतोय. काय साइन 30 आणि कॉस 90 आणि टॅन, ते समजायचंच नाही की काय आहे. सो कोइन्सिडेंटली इन द फायनल इयर आय वॉज डिप्लोमा कंप्यूटर, वेटिंग फॉर द रिजल्ट्स कि रिजल्ट आएंगे तो फिर उस वक्त औरंगाबाद सेंटर था, तो रिजल्ट आएंगे तो औरंगाबाद जाएंगे, प्रोसेस करेंगे, वो ऐसा वैसा. और किसी ने मुझे पूछा नाटक में काम करोगे क्या. एक विवेक भगत म्हणून एक त्या एक्सपायर झाले ॲक्च्युली, बट ही वॉज दैट काइंड ऑफ अ पर्सन हु आस्क्ड मी कि करेगा क्या. और मैंने बोला मेरा रिजल्ट आने वाला है, मैं उसके बाद वो मतलब 15 जून को उसने पूछा होगा, जून एंड को रिजल्ट था और 7-8 जुलाई को नाटक करना था टाइप्स. तो ना रिहर्सल कर, 2-2 एक्टर करते रहते हैं उसको. तो हम लोग कर रहे हैं. 28 तारीख को रिजल्ट आया कि मैं फेल हो गया हूँ. ओके. कंप्यूटर डिप्लोमा फाइनल ईयर में. आई वॉज नॉट क्वाइट हैप्पी और सैड, बट मैंने उसको फ़ोन किया था कि यार मैं कर सकता हूँ, आई एम फ्री राइट नाउ. वो सब नहीं है अभी. पेरेंट्स वेर अनहैप्पी कि दे वर सेइंग कि अभी उसको वापस बैठ और इम्प्रूवमेंट कर, और वो किया भी मैंने. बट तब तक नाटक मेरे को लगा कि यार दिस इज़ द स्पेस I want to come to, because I felt first time I'm a very timid, म्हणजे टिमिड आहे मी, थोडासा शाय आहे. वाचनात राहिलं त्यामुळे एक अल्टरनेट रियालिटी चालू असते तसं. तर मला जाणवलं की नाटक सुरू झाल्यावर आणि संपेपर्यंत तुम्हाला कोणी अडवत नाही. अरे काय करतोस तू, चुकतंय असं कोणी बोलत, कोण टोकत नाही. सो आई स्टार्टेड एन्जॉइंग दैट स्पेस कि वो स्टार्ट हो गया, एंड हो गया, इधर मैं हूँ.
इधर कोई नहीं है बीच में. तो वो स्टार्टेड गिविंग मी दैट. सो इन अ वे युअर फेलियर वॉज पेव्ड द पाथ फॉर युअर ॲक्टिंग करिअर आणि युअर आता जनरली असं होतं की वेन पीपल फेल दे लेटर ऑन रिअलाइज की कदाचित ते झालं ते चांगल्यासाठी असेल बट इन युअर केस यू वॉज सो लकी यू फेल्ड अँड यू रिअलाइज गुड आय फेल्ड दिअर्स अन अपॉर्च्युनिटी सो युअर ॲडव्हान्स लेवल ऑफ युसेस जसं आपण पथिकमध्ये म्हणतो. यू कॅन से दॅट. पण मी अवेअर नव्हतो त्यावेळेला की आपल्याबरोबर हे होतं आहे. मला वाटतं मी अवेअर फर्स्ट टाईम अवेअर मी 2008मध्येच व्हायला लागलो की व्हॉट आर युअर गिफ्ट्स अँड व्हॉट आर दे वेन आय फर्स्ट जॉईन्ड पथिक. ओके. हे नाटक कधी झालं विच वॉज विच इयर वॉज इट वॉज 98-99च्या दरम्यान. सो ते पहिलं नाटक झाल्यानंतर मग पुढचा प्रवास कसा झाला म्हणजे ॲक्टिंगमध्ये दॅट्स यू स्टार्टेड पुढे काय झालं. पुढे मला त्या स्पेसमध्ये जाणं प्रचंड आवडायला लागलं. कॉलेज संपलं की मी विवेक भगत आणि त्याची बायको होती रीटा त्यांच्या स्पेसमध्ये जायचो, थांबायचो. आणि सुरुवातीला देर वॉज ह्यूज इन्फ्लुएन्स ऑफ अमिताभ बच्चन. मला असं वाटायचं की अमिताभ बच्चनशिवाय दुसरं काहीच नाही जगात. तर सुरुवातीला त्यांनी एन्थुझियाझममध्ये मला विचारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की देर इज सो मच ऑफ इट. मग ते हळूहळू बघायला लागलो. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांची खूप मोठी टीम होती. सगळ्या वयोगटातले हिंदी आणि मराठी नाटक त्यांच्याकडे व्हायचं. तर ती स्पेस आवडायला लागल्यामुळे मी तिथं बसायला लागलो की जाऊन तिथं बसायचं कॉलेज सुटलं की. मग असं करता करता खूप इंटरेस्टिंग नाटकं मी तिकडे केले. जसे राजा इडिपस नावाचं एक सोफोक्लिसचं 2000 वर्षापूर्वीची एक ट्रॅजेडी आहे. त्याच्यामध्ये इडिपसचं कॅरेक्टर केलं. महेश एलकुंचवारांचं एक सुलतान नावाचं नाटक आहे. त्याच्यामध्ये तो वाघ पाळलेला माणूस आहे. तर ते एक वाघ म्हणजे इट्स लाईक इफ आय एम डुईंग समथिंग रॉंग माझा आपला जो कॉन्शियन्स असतो तो आपल्याला सांगतो की हे चुकीचं आहे करू नकोस. सो दॅट टायगर यूज टू रिप्रेजेंट दैट लाइक इफ आई से समथिंग तो अंदर से आवाज़ आएगी एंड आई विल जस्ट मेक हिम शट अप डोंट टॉक. सो वो नाटक फिर विजय तेंदुलकर सर का गुड बाय था एक वो नाटक. तो नाटक करता गया मैं करता गया. बाकी मुझे कुछ ये नहीं था. पढ़ता था, नाटक देखता था, पिक्चर देखता था, सिनेमा देखता था और आई वॉज हैप्पी. आई डिड वन जॉब ऑल्सो एट दैट टाइम. बट वो ऐसा था कि वो एक महीना जब ख़त्म हो रहा था तब वो समझ गए थे, मैं भी समझ गया था अपने को कुछ आ नहीं रहा है. तर जे कलिग्स होते ते म्हणायचे की याला पगार देऊ नका नाही तर हा येणार नाही परत. आणि मी म्हणायचो नाही नाही असं काही नाही आहे. आणि त्यांनी खरंच पहिला पगार दिला आणि मी कोई नोटीस नाही कुछ नाही लाईक नाही हो रहा आपने सगळे. आणि मग तिथून ते नाटकच चालू होतं माझं की बाकी काहीच नाही. सो दॅट मीन्स पहिला ब्रेक मिळाल्यानंतर यू आर डुईंग स्टेज यू आर व्हेरी हॅपी विथ स्टेज. लाइफ वॉज गोइंग देयर इज नो मॉनिटरी इफेक्ट्स और नथिंग इससे पैसा कमाना है इससे नहीं कमाना है कुछ. यू आर हैप्पी. कभी कभी वॉइस रिकॉर्डिंग कर रहा हूँ. हाँ उस वक्त मेरे साथ एक बात हुई थी जो मुझे सपोर्ट कर रही थी न्यूज़ एंकरिंग. उसी दौरान मुझे एक न्यूज़ डिजिटल स्टूडियो शुरू हुआ था वहाँ पे वाशी में. उन्होंने मुझे पूछा करोगे क्या और मैं पहिला न्यूज रीडिंग मेरा कमाल का हो गया था. मतलब असं झालं होतं ओके की नमस्कार मी अमोल देशमुख आणि आपण पाहत आहात आजच्या घडामोडी. ओके. हे वाक्य आणि ते मला एक सपोर्ट करत होतं फायनान्शियली. ज्या माझ्या मिनिमलिस्टिक नीड्स होत्या त्या सपोर्ट होत होत्या. त्या सपोर्ट होत होत्या. दिवसा मी न्यूज वगैरे करायचं आणि नाटक करायचं संध्याकाळी. सो यू आर हॅपी. आय वॉज हॅपी इन दॅट स्पेस. सो नाव दॅट ब्रिंग्स मी टू अ क्वेश्चन की यू आर ऑलरेडी अ गुड ॲक्टर. यू गॉट अ गुड ब्रेक. यू डिड व्हेरियस कॅरेक्टर्स आणि स्टेजवर हे सगळे कॅरेक्टर्स गाजवणं म्हणजे यू एलिक्युशनमध्ये पण तू चांगला होतास. मॉनिटरी इश्यू पण नव्हता. आता जनरली मग अशा एका व्यक्तिमत्वाला पथिकची काय गरज पडली. बिकॉज जनरली लोक संभाषण कौशल्य कम्युनिकेशन स्किल्स स्टेज कॉन्फिडन्स हे सगळं शिकायला पथिकमध्ये येतात. यू आर अ पर्सन ज्याच्याकडे या सगळ्या गोष्टी होत्या. यू आर हॅपी इन युअर लाईफ. सो व्हॉट मेड यू कम टू पथिक. म्हणजे एक गंमत अशी आहे की यू स्टार्ट तुम्ही एका पॉईंट ए पासून चालू करता आणि तुम्ही अनेक ऑब्स्टॅकल्स पार करत 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 BCDEFG पर्यंत येता वगैरे सगळं करता आणि परत तुम्ही अवेअर झाल्यावर पॉईंट ए कडेच येतात की अरे हेच तर मला करायचं होतं आणि हेच तर करत होतो मी पूर्वी मध्ये काय झालं.
So what happens is, when you're pure with your intentions, you're doing things purely, as long as that is happening, it is all right. राईट. पण मला असं, मी जेव्हा मागे वळतो हाइंडसाईट, तर मला लक्षात येतं की प्रेमात पडलो होतो त्यावेळेला. ओके ओके. हां. सो आता मग लग्न आणि मग आता करिअर, आणि मग ते प्रश्नच नसायचे मला, आता करिअर मी कशात करू. आणि मग मी कम्प्युटरचा होतो, तो मग जनरली मग मी ओरॅकल शिकतोय, ॲक्टिव्ह सर्व्हर पेजेस शिकतोय. आणि आय रिमेंबर वन इन्सिडन्स, की ते कळणं महत्त्वाचं असतं की नाही, हे माझ्यासाठी नाही आहे. मी संध्याकाळी नाटक करतोय, मला तिथंच गेलं पाहिजे आणि त्याचंच मी काहीतरी मोठं करू शकतो. मला आठवतं ओरॅकलचा क्लास होता. ओरॅकलच्या क्लासमधून एक संध्याकाळी नाटकाची मोनोलॉग कॉम्पिटिशन होती. तुम्ही ओरॅकलचा क्लास अटेंड केला, मोनोलॉग तयार करत करत ओरॅकलच्या क्लासमधून मी माझ्या थिएटरच्या ग्रुपपर्यंत येतोय आणि वाचायचो, अंधेरा अकेला आदमी, सुबह का निकला आधी रात को लौटता है, कमरे में, असं सगळं ते करत येतोय. पाठांतर नाही, ते असं चाललंय, व्हिज्युअल 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 व्हिज्युअल. तिथं गेलो, केलं. आणि तेव्हा ते वोटिंग सिस्टीम होती. समोर 25, 30, 50 लोक बसले होते आणि त्यांना कागद दिला होता, तुम्हाला जो आवडेल त्याला पॉईंट देत राहा. सो आपण त्याचं मायनस प्लस करून ॲव्हरेज काढून नंबर 1 सिलेक्ट करू. मी पहिला आलो होतो त्याच्यामध्ये. ओ ग्रेट. ऑल द सीनियर एक्टर्स सिटिंग देयर है, मुझे कैसे आ गया पहला. बट आता ऑडियंस का रिजल्ट था वो. बट आई वॉज नॉट अवेयर कि अगर शादी भी करनी है, सब कुछ करना है, तो इससे ही जाना चाहिए. एंड आई वॉज ट्राइंग ऑल द थिंग्स इन ओरेकल, एक्टिव सर्वर पेजेस, और मेरे को समझ में नहीं आता था समय वो क्या चल रहा है. और जो अपना जो ट्रेडिशनल माइंडसेट होता है ना, स्कोपच्या मागे धावा. स्कोपच्या मागे धावा, वो ट्रेडिशनल माइंडसेट में घुसक के मैं इतना परेशान. आणि आय टू, मला आठवतं मी खूप स्ट्रेसमध्ये असायचो. म्हणजे मी ते नाटक चांगलं झालं म्हणतात लोक आणि मी ते एन्जॉय नाही करत आहे. मी आपलं दुसऱ्याच उधळबुनमध्ये की यार ये तो नहीं हो रहा है, ये तो नहीं हो रहा है, क्या सेल्समन हो जाऊं का. मी तुम्ही सिटी बँकेचं सेल्समनचं हे पण केलं. आणि त्या ट्रेनिंगमध्ये मी जबरदस्त केलं सगळं. हां 4-5 दिवस मी एन्जॉय, मी आय कॅन्डिडेट ऑफ लाईक क्या मिल गया अपने को हिरा. हां हां. आणि पहिल्या कॉलवर मी 6 लाखाचं पर्सनल लोन विकलं त्याला. ओके. आणि मला वाटलं की काय करतोय मी, पर्सनल लोन, इंटरेस्ट, अरे दिस इज नॉट गुड. पैसे असे नाही वापरले पाहिजेत मिडल क्लास किंवा डोक्यात, किंवा यु नो दिस इज नॉट करेक्ट. आपण प्रिन्सिपलची गोष्ट करतोय नाटकातून, कंटेंटमधून, आपलं लाईफ काय आहे. आणि तो बघायला लागला माझ्याकडे. तो म्हटलं मी नाही करणार आहे आणि सोडून आलो बाहेर. सो दीज वेर ना व्हेरी अनरिअलिस्टिक डायलेमाज वेर हॅपनिंग. दिस इज रिअली चाकोरी म्हणणं. कारण पहिल्यांदा अकॅडमिक फेलियर नंतर यू आर हॅपी, कारण नाटक करायला मिळालं. अँड नाव यू गॉट सक्सेस इन युअर जॉब अँड यू आर अनहॅपी. हां, दिस इज नॉट व्हॉट आय वॉन्ट टू डू. या सो इन रियल लाइफ दिस गेट कन्फ्यूजिंग. या हाँ सो देन हाउ. बट आई यूज्ड टू लाइक वाइट, मतलब एग्जीक्यूटिव कपड़े पहन के, टाई पहन के जाना. वो प्रोसेस में मजा आता था. चल के जा रहे हैं, ऑफिस में जा रहे हैं, हाय हेलो हो रहा है. बट वो सेलिंग करना है, ये करना, बस मैं बोलता था नहीं यार, ये तो मेरे को नहीं करना है. सो आय कॅन प्रॉब्ली असं म्हटलं जाईल की नो जनरली काय होतं त्या वयात की वी वॉन्ट दॅट टू हॅव दॅट सोशल रिपोर्ट कार्ड, की मी इथे सिटी बँकेत कामाला आहे, मग एक्झिक्युटिव्ह कपडे घातले आहेत. सो सोशल रिपोर्ट कार्डवर सगळ्या गोष्टी टिकमार्क आहेत, पण आतून ते सगळं आवडत नाही. ह्या युअर इन द डायलेमा. फॉर एक्झाम्पल, आता म्हणजे कसं होतंय, सगळं केलं आणि ती मुलगी पण नाही आता. युअर आस्किंग अरे क्या किधर. म्हणजे माझ्या वडिलांनी मला आठवतं प्रश्न विचारला होता, अमोल मोटरसायकल घ्यायची का कम्प्युटर घ्यायचा. ऑन ऑल माय कंसिडरेशन मैं बोल रहा कंप्यूटर लूँगा तो सॉफ्टवेयर प्रोग्रामिंग करूँगा, फिर अच्छी जॉब करूँगा तो ये हो जाएगा, फिर वो सब हो जाएगा. मैं बोला कंप्यूटर. नाउ आई सी कि अगर बाइक होती तो मैं महाराष्ट्र देख लेता, इधर चला जाता, उधर चला जाता. ॲज अन आर्टिस्ट मुझे वो हेल्प कर जाती बात. वो डिसिजनचे फिल्टर वेगळे होते. हां, मतलब मला समजतच नव्हतं. आणि मग त्याच्यातून मला जो काही गडबड गोंधळ होत चालली होती, त्याच्यातून मला ज्या माणसाने मला म्हणजे समबडी शुड कम की हो मी तुला सांगितलं होतं पथिकला जायला, आय विल बी व्हेरी थँकफुल टू हिम. बिकॉज दिस वॉज माय फर्स्ट कोर्स इन माय लाईफ. ओके. वेर आय वॉज रीडिंग बुक्स. स्कूलपासून मला ते थिंक एंड ग्रो रिच, 7 हैबिट्स, ये वो सब पढ़ता हूँ मैं, बट प्रैक्टिकली उसका क्या करूँ मेरे को कुछ समझ नहीं आता था. आणि आय गेस मी जेव्हा फर्स्ट टाइम पथिकला आलो ते 3 महिने माझे आजही मी त्याला रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतो.
बिकॉज तुमचं फर्स्ट जेव्हा तुम्ही बघता काही गोष्टी मॅजिक, तुम्ही नवीन मॅजिक करू शकता, ते नाही क्रिएट करू शकत. तसं ते होतं ना, तसं मला तो एक जो बांद्राला मी तुला 2008च्या आधीची गोष्ट सांगतो. 2008मध्येच्या आधी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये मी माझ्या लोकांमध्ये खूप कम्फर्टेबल आहे, मोठे मोठे जोक मारतोय, सगळं छान आहे. पण आय एम गोईंग आउट, मला बोलता येत नाही एक शब्द, टंग टाईड, आउटसाइड युअर कम्फर्ट आउटसाइड ऑफ माय कम्फर्ट झोन. बांद्राला येऊन तेव्हा मी सिगरेट ओढायचो, बांद्राला येऊन मी 3-4 सिगरेट ओढायचो बस स्टॉपवर, खूप विचार करायचो, अंधेरीला जाईन, लोकांना भेटेन, मला काम द्या बोलेन, पण माझ्याकडून व्हायचं नाही. आय टू कम बॅक. हो अच्छा. फर्स्ट टाइम आफ्टर द पथिक इन दोज 3 months मी पहिल्यांदा ते फेस केलं. म्हणजे आपण एक सिम्पल ॲनॉलॉजी, आपण एखाद्या थंड प्रदेशात आंघोळीला जातो राहायला आणि आपल्याला थंडच पाणी तिथं, गरम पाणी नाही आहे, आपण 3-4 दिवस मॅनेज करतोय, नाही आंघोळ करणार नाही, पण चौथ्या दिवशी तुम्हाला वाटतं काहीतरी करा. तो जो फर्स्ट असतो ना, तो हां हां फर्स्ट इट्स पहिला लोटा पहिला तो घेतल्यावर थंड. ते माझं होत नव्हतं अनेक वर्ष. लाईक मी थिएटर करतोय, सगळं करतोय, छान करतो, माझं तर पुढची स्टेप होत नाही त्याच्यातून. तेच कोणी रिकमेंड करते नाही करते ते गोष्ट वेगळी, पण होत नाही आहे. द फर्स्ट ऑडिशन वॉज दॅट वेकअप सेट. अच्छा. वेअर आय वेंट दिस वॉज आफ्टर पथिक. आफ्टर पथिक इन दॅट प्रोजेक्ट 27 days प्रोजेक्ट पिरियड विन्सिसमध्ये. विन्सिसमध्ये. आणि दिस वॉज माय फर्स्ट वीक्स 3rd day स्टोरी. दे कॉल्ड मी, युअर सिलेक्टेड. 3rd day story. Okay. Vince's Okay. third Okay. day. Okay. So for the audience, let me tell you, in our 3 months leadership program, आम्ही शेवटच्या एका महिन्यात एक चॅलेंजिंग प्रोजेक्ट देतो की त्यात तुम्ही असं काहीतरी करून दाखवा जे तुमच्या आयुष्यात तुम्ही एका महिन्यात कधीच केलं नाही आहे. अमोले आय थिंक रिफरिंग टू दॅट विन्सिस. येस 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 त्याचं 4 weeks विन्सिस असतो आणि त्यातल्या पहिल्या आठवड्यात 3rd day यू गॉट दिस ब्रेक थ्रू. ओके. आणि डिसिजन मेकिंग वाढायला लागलं होतं. म्हणजे माझा पाय UK 12 आहे, मला त्यावेळेला शूज नाही मिळायचे. हां. मग कोणी सांगितलं याच्यात मिळेल, फिनिक्स मॉलमध्ये मिळेल किंवा इकडे मिळेल, तो आय स्टार्टेड गोईंग देअर. हां. मग हेल्थसाठी काय करायचं, मग ते डिसिजन्स माझे व्हायला लागले. मग मी चालायला लागलो. मुंबई मी पायाने, म्हणजे कुलाबाला गेलो, इकडे गेलो, एकटे. मी कम्फर्टेबल आहे स्वतःबरोबर. मी सिनेमा नेहमी एकटाच बघितलेला आहे, पण स्वतःसाठी काही करणं, याचे जे डिसिजन्स असायचे छोटे छोटे, ते माझे तेव्हापासून सुरू झाले. आय रिमेंबर फर्स्ट प्रोजेक्टला तू लिहिलं होतं की यू नीड टू लर्न द टेक्निक्स ऑफ ॲक्टिंग. रिपोर्टमध्ये रिपोर्टमध्ये लिहिलं होतं. माझ्या प्रोजेक्ट रिपोर्टचा रिप्लाय, युअर रिमार्क. सो फ्रॉम दॅट आय टूक द सीट टू गो टू द FTI in 2010. Okay. So that's how you went to FTI. That's- So technically you became good. Okay, that's very interesting. So त्याच्यानंतर मग what was your पथिक लिडरशिप प्रोग्राम संपला. hmm, त्याच्यानंतर मला कामं मिळायला लागले होते छोटे छोटे. right. पण ते मॅसिव्ह कन्व्हर्जन होत नव्हतं. Okay. आणि जो बेसिक स्वभाव आहे की ॲक्टिंगची लाईन थोडीशी अशी असते की तुम्ही सांगू नाही शकत की जसं आर्किटेक्ट असेल तो सांगेल ही बिल्डिंग माझी आहे. हां हां. आता तुम्ही नाटक केलेलं आहे, तुम्ही जाऊन सांगायचं आय एम एन ॲक्टर, तर तो पण नाही म्हणत की करून दाखव काहीतरी. तो म्हणतो हां ठीक आहे बघू आपण काहीतरी. हां. आणि माझी पर्सनॅलिटी अशी आहे की आय एम एन ॲक्टर हे मला बोलताच येत नाही. ओके. ते आता बोलायला लागलं मला. मग मला असं वाटतं की मग त्यावेळेला मी एक शूट करत होतो आणि शूटिंगच्या दरम्यान मी पहिल्यांदा एक एज्युकेटेड ॲक्टरला भेटलो जो ट्रेनिंग करून आला आहे. ओके. याच्या आधी NSDच्या लोकांना मी भेटायचो, पण त्याच्या आधी मी हिंदीमध्ये राग दरबारी नावाचं नाटक केलं होतं. मी भारतामध्ये शोज केले होते, केरळ, आग्रा, म्हणजे 2008च्या आधी पण. म्हणजे आता हे पण एक गंमत आहे, म्हणजे मी हे शोज करतो तरी पण मी होल्ड बॅक आहे. बरोबर. चाकोरीत अडकलं. म्हणजे सगळं करतोय पण मी जाता येत नाही तिकडे मला. राजकुमार राव जे आता ही इज अ व्हेरी बिग ॲक्टर राईट नाव, तो दॅट वॉज हिज फर्स्ट फिल्म. ती आली नाही बाहेर, पण 2 रात्री मी हाजी अलीला शूट करत होतो. आणि 2010मध्ये तेव्हा त्याने पहिल्यांदा मला सजेस्ट केलं की FTIमध्ये 1 महिन्याचा कोर्स असतो एक फिल्म ॲप्रिसिएशनचा, तू का नाही करत तुला. कारण मी प्रश्न विचारला होता की ॲज अन ॲक्टर मी काय करू. ही सजेस्टेड मी इन 2010 की जा आणि टेक्निक शिक. हा जो सल्ला होता तुझा, तो मला ते
सुपरफिशियल काही नको होतं की म्हणजे 2 महिने मी करलो ऐसा मला नको होतं. मी ते 1 महिना तिकडे जेव्हा गेलो तेव्हा मी 2.5 वर्षांनी परत आलो. हो अच्छा. ओके ओके. So I step by step did all the things like it's a written test all over India, a workshop in all over India, मग workshop in Pune. याच्यातून फायनली यू गेट सिलेक्टेड. तर आय वॉज नॉट डुईंग करायचं असं नव्हतं माझं. वन स्टेप करत करत गेलो, सिलेक्ट झालो अँड देन आय टूक दॅट ॲडमिशन अँड देन स्पेंड देअर 2.5 years विच वॉज अ एक्स्ट्रीमली फुलफिलिंग टाईम ऑफ माय लाईफ. अँड आय टेल यू वन थिंग, 2004 मध्ये मी फॉर्म भरायला गेलो होतो पण मला असं वाटलं होतं की आय एम टू ओल्ड फॉर दिस नाव. अच्छा ओके. And in 2010, I was feeling, no, I'm too young for this. I want to go this. That's how you're thinking. Yeah, and one of my batchmates kept me a name, Chotu, in the first month of FTI. Okay. Chotu, idhar aa, Chotu, udhar ja. And I used to like do all this work in FTI. Okay okay. Great तो great great. सुरू हो गया वहाँ से. वंडरफुल. मग त्याच्यानंतर डिड यू हॅव एनी लीन पॅच? व्हॉट केप्ट यू गोईंग? Financially, all my life was a lean patch. ओके. But it came from my father. Ki, to be happy, you don't need anything. ओके ग्रेट. All this material is byproduct, and you should earn, you should do all those things, but मतलब I don't know it is right or wrong, but वो उन्होंने मुझे बोला था 2 BHK का सपना मत देखा मत बस, वो it is my request to you. ओके. कुछ भी कर, इधर उधर जा, कुछ भी कर, 2 BHK मैंने खरीद लिया ऐसा मुझे मत बताना कभी कि दैट इज माई सक्सेस लाइन. तो वो कहीं अंदर था. So that should not be the measure of your success. Yeah, is what he meant. हाँ, he was like that. तो आज भी रात को 12 बजे से हैप्पी यानी कमिंग विद. अभी लॉकडाउन में उन्होंने ऐसे इतना किताब पढ़ लिया था. आई आस्क हिम कि व्हाट डू यू नीड फॉर दिस, लाइक ही इज अपडेटिंग हिमसेल्फ. तो उस दौरान मुझे बुक्स केप मी गोइंग, Okay great. फिल्म्स केप मी गोइंग, Films kept you going. and world classics like after FTI, before FTI also I used to watch Asian Film Festival, Mami Film Festival. After FTI में हमको हर साल इफ़ी ले जाते थे गोवा. हाँ हाँ. तो इंटरनेशनल फिल्म्स देखते थे. और एंड एक थिंकिंग पैटर्न है मेरा, आई एन्जॉय माई ओन कंपनी. सो आफ्टर पथिक आई हैव डेवलप्ड द हैबिट ऑफ जर्नलिंग माई थॉट्स. Oh great great wonderful. So I have this kind of कोरोना में I wasn't well, तो at that time I called one of my friends and I told him कि मैं अभी वाशी में रह रहा हूँ लेकिन मेरा वर्सोवा में भी घर है, रूम है, और मेरी काम वाली बाई का नंबर मैं तेरे को भेज के रखता हूँ. अगर मेरे को कुछ हो गया तो एटलीस्ट वो किताब में से कुछ निकाल के पब्लिश कर देना कि इसने कुछ लाइफ में किया था. there are some my thoughts about acting and things and kind of stuff. Which are documented. Documented. So Wow. he was like, don't, अरे ऐसा क्या बात कर रहा है, पागल है क्या? तो whatever comes to my mind, I just go and I go back. Even I say, हमने जो पथिक कनेक्ट किया था. So हाँ, the 1 year program. Yeah, 1 year. I did ICANN 2 times. In 2016 I did. Oh okay okay. So 3 months. And then I did पथिक कनेक्ट for 1 year. And मैं पथिक कनेक्ट के डायरी को तो बाइबल बोलता हूँ. मतलब लाइक गो बैक टू दैट बुक बिकॉज इट्स ऑल क्रिएटिंग योर लेगेसी. तुम्हारा सीट हिल गया है तो मैनिपुलेशन पे जा रहे हो, विक्टिम बन रहे हो. इट्स सो लाइक आई वॉज रीडिंग अदर डे, डोंट गेट इन द ट्रैप ऑफ मोरालिटी, देर इज़ नो राइट एंड रॉन्ग. तो वो सारी चीज़ें कंपास सेट करने के लिए यू कीप ऑन. हाँ, क्योंकि वो लिखा हुआ है. FTI में जो चीज़ें हो जाती है, FTI के जस्ट 15 दिन पहले मेरा स्मार्टफोन चोरी हो गया था. ओके. तो मेरे पास पैसे नहीं थे तो मैंने वो बटन वाला फ़ोन घेतला मेरे को. हाँ हाँ. तो आई रियलाइज जो 2-2.5 साल थे वो इतने फोकस्ड के हैं, ते सगळ्या नोट्स आहेत माझ्याकडे. ओके. ते मलाच समजतील अशा की इथं ते लिहिले, ते तिथे लिहिले, हे असं केलेलं आहे. माझे मित्र मला क्या लिखता रहता है हमेशा. बट आई वॉज सो मेरे को चाहिए ये, बिकॉज इट्स वेरी थिन लाइन. मेरे एक दोस्त ने मुझे एक वर्कशॉप पे पूछा, इतना क्या एक्टिंग में सीखते तुम लोग 2.5 साल, 2-3 महीने में इधर से उधर कर देने का, वो क्या है उसमें? होता भी है. द सेम गर्ल अगेन ज्वाइन द FTI एंड सेड सॉरी टू मी आफ्टर 4 years कि यार अमोल मेरे को समझ में आ रहा है, आई एम वेरी सॉरी कि मैंने तेरे को उस दिन टॉन्ट मार दिया था कि इतना क्या तुम लोग पढ़ते हो. सो दिस थिंग्स
FTA के बाद एक बात हुई कि अगर कुछ भी नहीं हुआ लाइफ में तो आई नो हाउ टू स्पेंड अ डे, ओके. कि मतलब क्लैरिटी है, काम है, एंड आई कैन सेटल इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. ओके. अभी मेरा एक दोस्त है स्पेन से, मुझे फ़ोन करता है, आजा यहाँ पे किराने माल की दुकान सेट करके रखी है, बियर शॉप ही सेट करके रखी है, तो किधर भी काम कर सकता है अगर तेरा दुकान नहीं चल रहा है वहाँ पे. आई एम सेइंग नो नो, ऐसा नहीं है. तो दीज थिंग्स, यू नो, देर आर फ्रेंड्स ऑल ओवर द ग्लोब. Wonderful. दिस क्रेडिट आई विल गो गिव इट टू यू 100%. बिकॉज आय रिमेंबर 2008चा आपला प्रोग्राम केल्यानंतर आपण जे मेमरीचं शिकलो होतं, आय डोंट Pegging. पेगिंग. तर हा जो कोर्स होता 1 महिन्याचा FTI मध्ये, जो मी पहिल्यांदा जॉईन केला आणि त्याच्यानंतर मग मी FTIला फुल टाईमला गेलो. तर त्याच्यामध्ये 90 ऑल ओव्हर इंडियामधून आणि काही बाहेरच्या देशातून लोक येतात. हां हां. तर पेगिंग मी वापरलं होतं ओ अच्छा. ओके. आणि मी 90च्या 90 लोकांचे नावं, अरे क्या इट्स बात द है. बेस्ट साऊंड ऑफ द इयर्स टू एनीबडी व्हेन यू कॉल देअर बाय देअर नेम्स. देयर वॉज अ नॉर्थ ईस्टर्न गर्ल. Final day, I just went to her and I said, Rong Shanglo, that was a fantastic time with you for the 1 month. And she said, you're the first North Indian from this part of the world saying my name correctly. Because I asked her first day, what does that mean and what does this mean and ye kya, wo kya. And I said, finally, Rong Shanglo, that was the fantastic meeting with you. Wow. And she was like, wow, thank you. Yeah. I am feeling so happy. IRA, what was taught to you, you are one of the few Pathiks who has told that has really helped. And Yeah, it's wonderful, wonderful. दिस इज ये चीज़ हो रही है ना कि वट एवर तुमको सीख मिला है वो इम्प्लीमेंट करते रहो. इधर क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. I would like to tell all the Pathiks who are watching this कि generally pegging in the class they don't do, but Okay. I mean this is wonderful, superb, and I think there are lots of lessons. म्हणजे how money plays a secondary role and how you can be happy and survive in life without money being supplied is really I am hearing for the first time. यस. एंड अभी अभी मेरे को एक मंत्रा मिला है, तो सो आई एम गोइंग टू द मनी मैटर ऑल्सो. एंड यू नो, वो वही लेसन है, डिसीजन मेकिंग है या सेइंग नो है. मुझे FTA में उस वक्त किसी ने पूछा था कि व्हाट डू यू वांट टू लर्न, तो आई सेड आई वांट टू लर्न सेइंग नो. हाँ. Okay. तो बहुत सालों के बाद मैं अभी उसके ऊपर वो शुरू हुआ है मेरा कि मैं नहीं करूँगा इसको. आई एम नॉट इंटरेस्टेड इन दिस. Wow. व्हाट इज़ द बजट, आई एम नॉट इंटरेस्टेड इन दिस. कोई बोलता है इसका बजट बहुत कम है, बोलो नो, इट्स नॉट गुड फॉर मी साइकोलॉजिकली राइट नाउ. आफ्टर डूइंग दिस काइंड ऑफ वर्क आय एम नॉट गोइंग टू सेटल दिस. अँड मला कळतं की खरं काय खोटं काय आता, हां. की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून काम करायला सांगणारा माणूस वेगळा आहे, तो मला कळतो. सो आय कॅन वर्क विथ हिम. स्टोरीचं कंटेंट मला कळतो, आय कॅन वर्क फॉर दॅट. आता इंडिपेंडंट सिनेमामध्ये पैसा नसतो. आता मी एक ॲमेझॉनसाठी वेबसिरीज केली आहे, रिजनेबली गुड पेड. Okay. त्याच्यानंतर मी एक दुसरी वेबसिरीज केली, त्यामध्ये रिजनेबली नॉट गुड पेड, Not good pay. बट आय सॉ द कंटेंट की फाईन, आय कॅन ॲड व्हॅल्यू टू इट. Okay. So the mantra is earning money is easy. You need to do just add 10 times value to it. Okay. So keep on doing it. So, when we are talking about money, one interesting part is what was the first taste of good money you got? That scene Amazon series we were discussing before Can you just share that? I'll say the payment also. It was a 50,000 rupees per day kind of a thing, and so I was in Rajasthan. Best part was Corona भी चल रहा था, तो I had given a big suit like you know, तो मैंने रायला. तो मैं प्रश्न विचारा था कि मैं अकेले के लिए, बोला हाँ सर आपके लिए. तो ये शुरू हो रहा है, फिर जहाँ पे वर्सोवा में मेरा घर है, जहाँ पे मैं रहता हूँ, उतना बाथरूम था उसका, टब बाथ भी है, ये भी है, वो भी है, एंड देयर इज़ अ मीटिंग रूम इन द रूम. फिर मेडिटेशन के लिए रूम है, जो जहाँ पे सोने का है वो किसी राजा महाराजा का डबल बेड है, बिकॉज इट्स अ पैलेस. सो आई एम स्टेइंग देयर. और मेरे को बोला गया कि इस नंबर पे जो भी ज़रूरत है इसको फ़ोन करो, और ये सब कुछ है. तो बोला यार चलो एन्जॉय करते इस बातों को. अँड त्याच्यामध्ये एक दिवस एक सीन होता माझा की मी एका मंदिरात जाऊन बाहेर येतो, माझ्या चपला बघतो, 1 सेकंद करता काहीतरी विचार करतो आणि फ्रेमच्या बाहेर होतो.
दॅट वॉज द ओनली सीन ऑफ मेन. तर ते केलं मी, एक टेक, दुसरा टेक, आणि डायरेक्टर म्हटलं आम्हाला डन फॉर द डे. आणि माझ्या डोक्यात प्रश्न, ते 50,000 मिळणार आहेत का याचे, का नाही, ते काय करणार त्याची. अरे ॲक्च्युअली लिटरली वेंट टू द अकाउंटंट, बोलता अरे पागल हो गया, है तुम्हारे नाम पे. यू कम हियर, यू रजिस्टर्ड, हो गया तुम्हारा नाम, उसमें तुम्हारा पैसा है. सो दॅट इज द मनी पार्ट. या सो लाईफ कॉम्पेन्सेट्स. या And there are times when you don't earn anything, and इथे you just come in a frame and you go and you get 50, and these are different experience. Great. रिसेंटली आई डिड वन एड. सेट पे गया मैं, मुझे पता ही नहीं की, मतलब मेरा कसं होता की अभी वो आदत थी, एक सवय लागलेली आहे की काम काय मिळालं, स्क्रिप्ट काय मिळाली, ते स्क्रिप्टचं काय असं त्याच्यात राहतो मी, कोण कुठला वगैरे माझ्या लक्षात येत नाही. सेटवर गेल्यावर मला कळलं की ही बधाई दोचे जे डायरेक्टर आहेत, ही इज द डायरेक्टर ऑन द सेट. ओके. हो म्हणलं, आय वॉज व्हेरी हॅपी. तो रिटेक चल रहे. ते एक वयस्कर फिमेल होत्या काम करणाऱ्या, आणि ते आम्हाला एका फ्रेममध्ये एक टेक हवा होता, त्यामुळे ती रिटेक्स होत होत्या. 40-50 रिटेक्स झाले त्या एका शॉटचे. एंड आई एम कमिंग देयर फ्रॉम इनसाइड एंड शी इज टॉकिंग टू मी कि अरे बेटा ये तो मैं उनसे बात कर रहा हूँ. नहीं मम्मा ऐसा वैसा. ये झाल्यावर जे टॉक्स होत होते आमचे, त्याच्यात मी त्यांना विचारलं, मॅम तुम्ही कुठून आलात, काय आलात. तर शी सेड, आय एम सत्यजित रेज फर्स्ट कलर फिल्म्स हिरोइन इन 1962. And I was like, I'm working with history, मतलब the great figure from the history. Legend. And I started feeling कि ये किधर मिलेगा अपने को, इस किस्म का अपॉर्चुनिटी या स्पेस जहाँ पे हम लोग एक ये शेयर कर रहे हैं की. हां, जैसे अभी एक राणा नायडू नावाचं एक वेब सिरीज केली मी, तिथं पण मी सेटवर गेलो, मला माहीत नाही समोर कोण आहे ॲक्टर, एकच सीन होता, म्हणून मी आपलं आधी ते सीन बघून मग केलं वगैरे सगळं झालं. आणि सेटवर तिथं गेल्यावर मला व्हॅनिटीमध्ये कळलं की राणा दुग्गुबत्ती आणि व्यंकटेश नावाचे साऊथचे बडे नाम आहे. मी 3-4 दिवसापूर्वी व्यंकटेश सरांचा एक फोटो बघितला होता सॉल्ट अँड पेपर लुकमध्ये. म्हटलं अरे इज लुकिंग सो हँडसम. तर मला वाटलं राणाबरोबर सीन असेल, कारण ते सिरीजचं नाव राणा होतं. सेटवर गेलो मी, आपलं बसलो, डायरेक्टर मला सांगतात असं असं येते. अँड सडनली ही केम व्यंकटेश. आणि त्यांचं हिंदी नाही चांगलं, आणि माझं हिंदी आता आहे चांगलं. तर 4-5व्या रिटेकला त्यांनी एकदम, अरे इसका हिंदी कितना अच्छा है, असा तो एकदम रिटेक चालू आहे. तर त्यांचा असिस्टंट म्हणतो, बाबू अगर हैदराबाद में होते तो अभी 3 पिक्चर मिल जाता तुमको. अच्छा. ओके. बोला यार, मैं म्हटलं जाऊन बोल दो आप हैदराबाद में कि ऐसा ऐसा मिला करके उधर. ग्रेट. तर दिस जसं राणी मुखर्जीबरोबर जेव्हा मी एकच सीन केला होता, कधी कधी असतं ना ॲक्टरच्या डोक्यामध्ये की एकच सीन मिळतो आपल्याला. तर मी एक इन्स्ट्रक्शन असते माझी की हा सीन माझे पप्पा प्रोड्यूस करतात. यु नो, हे 200 लोक माझ्यासाठी काम करतात. दिस इज द मी. व्हॉट यू टेल यू. या, दिस इज माय, आय एम द हिरो ऑफ दिस सीन. आणि मोठा ॲक्टर दुसऱ्याच्या ॲक्टरला कधी कधी थांबत नाही क्लोजअपच्या रिॲक्शन्सला. राणी मुखर्जी वॉज देअर फॉर 4 hours अँड टॉकिंग टू मी अँड थिंग्स. तर आता मी सिटी ऑफ ड्रीम्स नावाचा वेब सिरीज केली होती, त्याच्यामध्ये एक एजाज खान म्हणून एक ॲक्टर आहेत, मोठे आहेत थोडे. तर त्याच्यामध्ये माझा सॉल्ट अँड पेपर लुक होता. आता मी असं दिसतो, मी आता 5 वर्षानंतर त्यांना एकदम असं हाय रस्त्यात भेटले मला. ते म्हटलं आपण बरोबर काम केलं होतं, कुठलं रे, कुठलं असं असं रोल. तो ही स्टॉप देर, अरे अच्छा किया था तूने. तर ते जे आत्ता हे थोडं बाहेरच्या जगात नाही आहे, कारण जोपर्यंत तुम्ही ब्रँड होत नाही कुठल्याही याच्यामध्ये, तोपर्यंत तुम्हाला सांगावं लागतं की मी असं केलं, ते तसं केलं आहे, असं केलं आहे. पण नाव यू आर बिकमिंग अ ब्रँड. थँक्यू. तर थोडंसं आता हे या बदलीच्या निमित्ताने. सो टेल मी हाऊ बदली हॅपन. बदली हॅपन बिकॉज ऑफ माय वन फिल्म, इमागो. हां, इमागो नावाची एक फिल्म आहे जी मी FTI पासआउट झाल्यावर मला मिळाली होती. आणि ती खूप सुंदर फिल्म आहे, पन्हाळ्याला शूट केली आहे. दोन्ही डायरेक्टर पेंटर्स आहेत. हां, तर ती फिल्म मी केली होती. आणि त्या फिल्मबद्दल मला थोडंसं इनर सर्कलमध्ये मला थोडासा
रिकॉग्निशन मिळाली की अरे अच्छा किया है उसमें. इट्स लाईक तर ती वेबसिरीज जेव्हा ह्यांनी त्यांची वेबसिरीज लिहिली बदलीची एका शिक्षकाच्या आयुष्यावर, तेव्हा त्यांना कोणीतरी सजेस्ट केलं की ही फिल्म बघा. सो ती फिल्म बघितल्यावर ते इमिजिएटली साताऱ्यावरून मला भेटायला वाशीला आले होते. ओके. आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता, महाराष्ट्र बंद होता ऑलमोस्ट. पण त्यांनी त्यावेळेला साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी काही कामं केल्यामुळे त्यांना एक फ्री ॲक्सेस दिलं होतं की तुम्ही करा म्हणून. ओके. आणि मी नव्हतो करणार वेबसिरीज, कारण आईबापांना जस्ट कोरोना झाला होता, स्ट्रेस होता त्यावेळेला खूप डोक्यामध्ये पण. आणि मला काय वाटलं होतं पहिल्यांदा 2 सीन 3 सीनची गोष्ट असेल आणि आय एम नॉट इंटरेस्टेड यार, एवढं सगळं रेस घेऊन परत जायचं कुठेतरी. ते म्हटलं नाही नाही मेन लीड आहे. अच्छा. ओके. मग मी परत म्हटलं मी शिक्षक केलेलं आहे, आता मी परत नाही करणार. मग परत त्यांनी स्क्रिप्ट वाचायला दिली, मग ती मला खूप आवडली, इनोसन्स त्याच्यातला, अँड विच वॉज अ गुड डिसिजन. Naturally, now you can see that. येस. कारण साताऱ्याचा पूर्ण निसर्ग, पूर्ण डोंगर दर्या, 1 महिनाभर तिथं काम करायला मिळालं, विच वॉज फंटॅस्टिक एक्सपिरियन्स. आणि त्याच्यानंतर हे तर हे सरप्राईज आहे बोथ यू हॅव गॉट फॉर बदली, राईट? फॉर बदली. सो दिस आय थिंक इज दिस इज मटा सन्मान, महाराष्ट्र टाइम्सचं आहे. ओके. सो पहिला कुठचा झाला? दिस वॉज हे मटा सन्मान फर्स्ट This happened first. मार्चमध्ये झालं आहे. आणि हे जनरली माझ्या एका मित्राने सकाळी सकाळी फोन करून अरे टॅग केलं तुम्हाला कुठेतरी, नॉमिनेट झाला आहेस तू म्हणून. ते नॉमिनेशन झालं सो दिस हॅपन ऑर्गॅनिकली. ऑर्गॅनिकली. आजकाल वी हॅव टू मेन्शन, कारण काय आजकाल पैसे देऊन पडलो. ऑर्गॅनिकली. आणि दिस वॉज दिस इज नवराष्ट्र प्लॅनेट मराठी OTT. ओके. ओके. नवभारत ग्रुपचं नवराष्ट्र म्हणून इट्स अ 9 decades ओल्ड पेपर, मराठीमध्ये पहिल्यांदा होतं. सो हू आर द नॉमिनीज अलॉंग विथ यू इन दिस? In this, there were very big names like Sayed Shinde, Okay. उपेंद्र लिमय. आणि याच्यामध्ये आत्ता मला एक्झॅक्टली आठवत नाहीत, पण हा आणि हा माझ्याबरोबर माझा एक जुना मित्र आहे, आम्ही फिल्म बरोबर केली आहे एक जी आली नाही बाहेर. ओके. हां. तर दोन्ही अवॉर्डमध्ये आम्ही बरोबर होतो तिथे. आम्हाला दोघांना ओके. रिकग्निशन मिळलं याच्यामध्ये. सो यू आर ऑल्सो वन ऑफ द नॉमिनीज. ही वॉज वन ऑफ द नॉमिनीज. आणि सयाजी शिंदे होते. सयाजी शिंदे, उपेंद्र लिमय. हां, दे आर बिग नेम्स. ओके. आणि धैर्य घोलप म्हणून एक माझा मित्र आहे, ही वॉज त्याची एक ऑल्सो. वेब सिरीज आहे. सो वेन द नॉमिनीज वर अनाऊन्स्ड, व्हॉट वॉज युअर फिलिंग? म्हणजे काय मनाला वाटत होतं, एवढी नावं समोर आहेत, आपल्याला मिळेल न मिळेल? व्हॉट वॉज द थिंग लाईक ॲट दॅट टाईम? माझ्या आजूबाजूच्या पेरिफरीमध्ये मला सांगत होते की हे तुलाच मिळणार आहे म्हणून. ओके. ओके. सो म्हणजे मटाच्या वेळेला माझे प्रोड्युसर्स मला म्हणत होते की आय कॅन सी दॅट यू आर गेटिंग इट, म्हणजे आम्हाला असं गट फिलिंग आहे. पण मी जेव्हा जनरली आता विचार करतो आहे तेव्हा मला एक प्रॅक्टिस झाली आहे ती की ती जुनी आहे, म्हणजे अवॉर्ड्सच्या बाबतीमध्ये, की ती नीड माझ्या आतमध्ये नसते. की मला असं होतं की आय एम मतलब इट्स नॉट ॲरोगन्स टाईप, बट ते मिळाल्यावर आनंद होतो, परंतु ते मिळण्यासाठी मला असं होत नाही की आपण काहीतरी आता पंपिंग करूया त्याला. ओके. दॅट्स गुड. हां. पण मिळाल्यावर प्रचंड आनंद झाला. मी म्हणजे 3-piece सूट घालूनच गेलो होतो, सो आय फेल्ट. नॅचरली. ऑस्करचा महिना होता, सो वाय नॉट. सो टेल मी, हाऊ हॅज लाईफ चेंज्ड आफ्टर दिस अवॉर्ड? These awards. मेंटली या आय एम फिलिंग लायटर, आय एम फिलिंग गुड, पॉझिटिव्ह. आणि असं वाटतं आहे आता की अजून चांगले कामं आपल्याकडे येतील, कारण ॲक्टर्सचा मेन प्रश्न तो असतो की व्हॉट इज नेक्स्ट. बरोबर. सो ते एक पॉसिबिलिटी माझी मराठीमध्ये, कारण मराठी जनरली आपला सगळा जो, म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा मी आता काम करतो तेव्हा मला सांगतात की तू मराठी में काम कर, कंटेंट बहुत बढ़िया है वहाँ पे. बरोबर. हां. तर माझ्या ध्यानीमनी नव्हतं, कारण मी FTI आहे किंवा मी FTIच्या आधी पण मी हिंदीमध्ये जास्त केलेलं आहे. ओके. हिंदीचं काम माझं जास्त आहे, म्हणजे मी हिंदी नाटक पण मी पूर्वी केलं आहे आणि हिंदी सिनेमामध्ये पण मला असं वाटतं की आपण करूया म्हणून. तर मला अतुल मुंगिया म्हणून एक कास्टिंग डायरेक्टर आहेत, इन 2014 ही फर्स्ट सजेस्टेड मी की वाय डोंट यू
take this route and come back. ओके So coincidentally, it started happening, and it is a very good space. Like की होतं आहे असं. आणि the way unconventional receding hairline and what troubles you in your field हा एक प्रश्न होता 6 questions मध्ये in the Pathik Connect. ओके हां हां आय रिमेंबर So there I wrote this image making business, this makes me disturb. और मुझे ये डिस्टर्ब करता है ये कि किसी को आप एक्सटर्नल फीचर से ही जज कर रहे हो, हां उसमें भी है सेंट्रल कैरेक्टर करने का पॉसिबिलिटी. बरोबर वो भी चाहता है कि मैं कुछ कहूँ, क्योंकि 1 बिलियन लोगों में 1% लोग भी नहीं है जो हम फिल्मों में हीरो देखते हैं. राइट मुझे लगता है पहला नवाजुद्दीन सिद्दीकी जैसा एक्टर होगा जो हीरो नहीं है बट वो हीरो बन गया है राइट अनकन्वेंशनली. तो वो उसमें लिखा था मैंने वो 2019 में कि ये चीज़ दैट वाज जस्ट बिफोर द पैंडेमिक या सो वो उसमें लिखा था मैंने कि अब वो सबकॉन्शियसली भी चीज़ें आपके ऊपर या मैनिफेस्ट, तो वो मैनिफेस्ट हुआ यहाँ पे कि इसमें आई वॉज ओवरवेट 15 kg ओवरवेट, कुछ भी नहीं हो सकता वैसे. ओ इमागो देख के आए तो बोले यार हे तो तुम्ही तर सर तब्येत बिब्येत चांगली झाली, आम्हाला तर वाटलं तर ते असाल तुम्ही. आणि माझ्या डोक्यात काय कॅल्क्युलेशन चालू आहे की इमागो केली तेव्हा तो नवीन ग्रॅज्युएट झालेला मुलगा होता, हां आदर्श आयडियल. आता तो सेटल झाला आहे नोकरीमध्ये, त्याला 5th पे कमिशनमध्ये भरपूर पगार आहे, त्याला पोट बीट आलेलं आहे, त्याचा डिस्ट्रिक्ट लेवलला बंगला घेतलेला आहे, एक मुलगा आहे 10-12 वर्षाचा, बायको आहे, ही इज हॅपी, ही डझंट वॉन्ट टू गो टू द विलेज नाव. आय मेड दॅट दॅट माइंडसेट माइंडसेट. आणि मग मी तिथं गेलो आणि शूटिंग जेव्हा चालू होतं तेव्हा एक शिक्षक तिथं आले, ज्या शाळेत शिक्षक चालू होतं. ओके हां हां ही वॉज लुकिंग एक्झॅक्टली लाईक मी, ओके बारिंग हातातल्या अंगठ्या. ओके अँड देन आय थॉट अरे अंगठी वगैरे घालू शकलो असतो आपण, पण एक्झॅक्टली म्हणजे ते शिक्षक आहेत, तसंच त्यांचं पोट आहे, तशीच त्यांची रिसायडिंग हेअरलाईन आहे, तसाच मी उभा आहे तिथं. ती अशी सो इंटरेस्टिंग गोष्ट होते. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे लुक्स, एज, फिजिकल फीचर्स जे ट्रेडिशनली आपल्याला वाटतात की ॲक्टर होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट असायला पाहिजेत, एक फिगर असायला पाहिजे. यू हॅव डिफाईड दॅट आणि खऱ्या अर्थाने चाकोरी मोडली असं म्हणायला काहीच हरकत नाही. अँड दीज आर द टेस्टिमनीज टू दॅट. सो इट हॅज बीन अ जर्नी ऑफ 24 लॉंग इयर्स. आणि इन 24 लॉंग इयर्स जनरली लोक असं म्हणतात की एवढ्या वर्षाचं स्ट्रगल नंतर माझं चीज झालं आणि अल्टिमेटली आय हॅव सीन सक्सेस. बट वॉट आय हर्ड फ्रॉम यू टुडे, I don't think in 24 years this was a struggle at all, because you have always been येस happy doing what your thing, enjoying what you did. In fact, you tried the other things which were commercially more viable, but you did not enjoy them. आणि जी पथिकची जी मेन फिलॉसॉफी आहे, विच आय थिंक यू हॅव रिअली इम्बाइब्ड व्हेरी वेल. ऑफकोर्स आय वूड कॉम्प्लिमेंट अशोक, युअर फादर ऑल्सो, हू इज ऑल्सो पथिक इन्सिडेंटली, who told you की 2 BHKचं स्वप्न असू नये. डोंट कम अँड एव्हर टेल मी दॅट आय हॅव बॉट अ 2 BHK. आणि एन्जॉय युअर प्रोसेस विच यू डिड. अँड नाव मनी इज ऑल्सो कमिंग, सो विच इज रिअली फॅन्टॅस्टिक. सो FEP ॲटिट्यूड, UBU ॲटिट्यूड, you are the manifestation of whatever we learn in Pathik. So it's really fantastic. So पहिला प्रवास पथिकचा होता, त्यांनी एका वाक्यात काय झालं आणि पथिक कनेक्ट नंतर एका वाक्यात काय झालं? पहिला पथिक जेव्हा केला तेव्हा मी आय जस्ट कम आउट ऑफ फ्रॉम माय कम्फर्ट झोन, हे एक मी वाक्यात सांगू शकतो. आणि पथिक कनेक्टबद्दल मला डेफिनेटली एक गोष्ट वाटते किंवा मला द इन्व्हेस्टमेंट इन सेल्फ अवेअरनेस इज द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट अ मॅन कॅन एवर डू. बाकी कुछ फर्क नहीं पड़ता. एंड आई ऑलवेज, इफ यू हैव सीन द फिल्म शिंडलर्स लिस्ट, Yes. तो वेयर द ओपनिंग सीन इज दिस गाय हु इज शिंडलर, he is taking bath, comes out, wear his clothes, he selects the tie and buttons and perfumes and everything, and he opens a drawer, त्याच्यातून तो पैसे काढतो एव्हरी डे. पहिलाच दिवस असतो,
जितके पैसे त्या ड्रॉवरमध्ये असतात ते पैसे तो घेऊन निघतो नशीब काढायला रोज. वॉट एव्हर युअर रिसोर्स, ही गोज इन टू द बार अँड सिट्स अँड तो त्या आर्मी ऑफिसर्सला गेज करत राहतो की कोणावर मी पैसे लावू शकतो आणि काय करू शकतो. तर मला असं वाटतं की ना, every day is a doomsday. Every day can bring anything to you. So, get up in the morning and, ready for the magic. Hoga. And we have seen the magic happening. Yes, magic. So it was really wonderful. And I remember all the times when you met me first, when your ICANN you did first. प्रभादेवीला आपलं ऑफिस होतं आणि वी हॅड स्पेंट अ लॉट ऑफ टाईम टुगेदर. आय थिंक दॅट टाईम यू वर रिअली स्टक की आता मी पुढे काय करावं. आय थिंक दॅट वॉज द टाईम वेन यू डिसाइडेड टू गो टू FTI. मग सेकंड टाईम ICANN झाला. देन ऑफकोर्स पथिक कनेक्ट हॅपन आणि नाव आय सी दिस. सो इट इज रिअली बीन अ प्रिव्हिलेज अँड ऑनर टू. The other day I was thinking about समीरबद्दल अशी गंमत आहे की 1 सेंटेन्स 2 सेंटेन्स तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन. सो समीरबरोबर असं नाही होत की तुम्ही गप्पा मारत बसले लेजरली 2 तास की चलो बात करते. कारण तुम्हाला पण जाणवतं की आता काहीच नाही बोलण्यासारखं. कळलं काय पाहिजे ते झालं, संपला विषय. सो दॅट वॉज फॉर मग बिग कॉम्प्लिमेंट फॉर मी की समीरचा फोन आला मला की तुझ्याशी मला बोलायचं आहे. अँड देन आय टोल्ड दिस टू माय फादर की दिस इज द प्राईज मनी, दिस इज द थिंग की ये मैं अर्न किया. गुड. आय होप यू आर सेइंग दिस एज अ कॉम्प्लिमेंट टू मी. Yes, no, as a compliment only, because मैं अभी बोला कि हाँ मैं सक्सेसफुल फील कर रहा हूँ. Okay. So one more important question, Amol, here is की पथिक कनेक्ट संपला आपला 1 वर्षाचा प्रोग्राम विच यू आर सेईंग आणि त्याच्यानंतर बदली हॅपन्ड आणि देन ऑफकोर्स दिस हॅपन्ड. पण त्याच्यानंतरचाच काळ नेमका आता माझ्या लक्षात येत आहे कोरोनाचा काळ होता. which was the most difficult time for everything and the best thing in your life happened at that time. So can you elaborate how did you process that आणि मग ते करोनाचा काळ कसा गेला? कोरोनाचा काळ तर आपल्या सगळ्यांसाठीच डिफिकल्ट गेला आणि इंडस्ट्री बंद पडत होती, काम नव्हतं. पण आयरॉनिकली माझं सगळ्यात जास्त काम मी कोरोना काळात केलं. ओ वाव. ओके. आणि मी सिलेक्ट झालो होतो प्रोजेक्टसाठी गंगूबाई काठियावाडी. अच्छा. ओके. हां, आणि त्याच्यामध्ये क्लीन शेवन लुक होता माझा. हा, I remember you. In the movie, I told Sandhya की look, this is Amol when you came on the screen. Yes. तो मला वाटतं सॉरी रेड रेड पाडून पाडून. हां रेड राईट. तर त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालो तेव्हा बारीक होतो आणि दाढी वगैरे होती आणि मला प्रोडक्शनचा फोन आला, होतंय शूटिंग करूया आणि पूर्ण भारतच बंद पडला. ओ अच्छा. ओके. आणि एक फोन आला मला की दाढी बढ़ा दो आप थोडासा. मला हां ठीक आहे. तर ते पोस्टपोन होत गेलं. म्हटलं पैसे संपत आहेत, सगळं संपतं आहे, काय आता कसं काय. आणि तेवढ्यात एक कॉल आला मला की व्हॉईस रेकॉर्डिंग कराल का तुम्ही. आणि आय रिमेंबर आय इन्व्हेस्टेड सम मनी बॅक देन इन FTI आफ्टर पासिंग ऑर समवेअर. मी एक रेकॉर्डर विकत घेतला होता. ओके. H1N झूमचा बेसिक. कसं आहे ना, मी वाशीत राहतोय, माझं सगळे इन्स्ट्रुमेंट्स वर्सोव्यामध्ये आहेत. ओ अच्छा. आणि मी इथं माईक घेऊन आलो होतो फक्त की कभी कुछ रेकॉर्ड कर लेंगे करके. आणि ते पहिलं माझं काम त्याने सांगितलं 6 लाख वर्ड्स आहेत. ओ अच्छा. करशील का. 1 महिन्यात होऊन जाईल. विच वॉज अ लाय. मी 5-6 महिन्यात रोज रात्री सगळी दुनिया झोपल्यावर H1N रेकॉर्डिंग करायचो. अँड दॅट वॉज द फर्स्ट जॉब ज्याच्यामध्ये मी इस्कॉनचं कंटेंट रेकॉर्ड केलं. अच्छा. मराठीमध्ये. ओके. 6 लाख वर्ड्स. So this was In done by the my brother. अच्छा. It was for my brother's agency. So the world is so small. माझा भाऊ संग्राम त्याच्या एजन्सीला इस्कॉनचं काम मिळालेलं. ओके. And they were looking for people to do this recording. देखो. And you were one of them. So I got paid 1.25 lakhs for this. okay. In lockdown, people are नहीं हो रहा है. इमीडिएटली ख़त्म हो गया. मिला ये मतलब सर ने बुलाया मुझे, बंसाली सर ने. Okay. बाय दैट टाइम आई वॉज वेयरिंग लाइक अ कार्ल मार्क्स दाढ़ी, पूरा टोटल. जब वो मिले, अरे तुमको तो सिलेक्ट किया था, तुम लालबाग के थे, अब तुम मुमरा के बन के आ गए. क्या है देशमुख. तो म्हटलं सर माँ का हात का खाना. मग शूटिंगवर डायलेमा की
इसका क्लीन शेवन करे की दाढी करे, क्लीन शेवन करे की दाढी करे. ही इज सच अ बिग मॅन. डायलेमा चालू होता. व्हॅनिटीचा दरवाजा टकटक झाला. दरवाजा उघडला. संजय लीला बन्साली सर इज आउटसाइड ऑफ द वॅन. क्या करे देशमुख साहब, दाढी का क्या करे. तो असिस्टंट मागून म्हणतो सर इन्स्पेक्टर है क्लीन शेवन करो. नहीं नहीं बड़ा प्यारा लग रहा है ये, मतलब इज लुकिंग गुड यार, इज लुकिंग हँडसम. क्या करो बताओ आप. तुम्ही म्हटलं सर त्यांची थोडीशी दाढी होती. म्हटलं सर आपसे थोड़ी ज़्यादा और मेरे से बहुत कम. बोला करो करो. तर ते तसे म्हटले. आम्ही एक तो लॉंग शॉट ना, तो येतो आतमध्ये तडतड करतो, सगळं उलटं पालटं. शूट झालं 2-4 तास. आता ही इज अ परफेक्शनिस्ट. तर मी चाललो होतो माझ्याकडे व्हॅनिटीमध्ये परत. तर मला एक असिस्टंट आली. सरने बोला क्लीन शेवन करो, वो अच्छा नहीं दिख रहा है. 4 तास झालेत हां, क्लीन शेवन करो, अच्छा नहीं दिख रहा. मी बसलो याच्यावर, म्हणजे असं टायमिंग्स खूप आहेत. बसलो. आता दाढी तसं कट मारला त्याने एकाने. तेवढ्यात त्यांचा जो हेड होता ना, तो म्हटला 1 मिनिट रुको यार, ये परेशान कर देंगे, 1 मिनिट रुको. वॉकी टॉकी के पूछो इनको कि सच में करना है क्या. समीर वॉकी टॉकीला प्रेस केल्या केल्या ती असिस्टंट मोठमोठ्याने ओरडाली. सरने बोला नहीं करो नहीं करो नहीं करो, मत करो. तो शॉट झाला. घरी आलो. माझी भावाची मुलगी होती घरामध्ये. तिला मी विचारलं, म्हटलं कसं दिसतो आराध्या लुक, का दाढी करू. नाही काका छान दिसतो. कट टू द 3rd डे आय गॉट माय बिगेस्ट जॉब ओनली बिकॉज ऑफ आय हॅड अ सॉल्ट अँड पेपर लुक ऑफ प्लेइंग अ 60 years old मॅन. आणि मी त्यांना म्हटलं की मी थोडंसं वजन कमी करतो. म्हटलं 15 दिवस. नाही 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 नाही, ये दिस लुकिंग गुड. अँड कास्टिंग डायरेक्टर जी होती ते त्यांना डायरेक्टरला म्हणते नो नो बट ही डजंट लुक, ही इज नॉट दॅट ओल्ड, यू कॉल हिम टू द ऑफिस. बोला मेकअप से कर लेंगे, आई अंडरस्टैंड. ही ऑडिशन मेरे को अच्छा लगा है, डन करो. एंड दैट वॉज द वर्क आई वॉज टॉकिंग अबाउट कि मेरे अभी तक के लाइफ का सबसे हाईली पेड जॉब जो राजस्थान में जाके शूट किया मैंने, वो ख़त्म हुआ. उसके बाद मैं 3-4 महीने ऐसे ही घर पे बैठा हुआ था. दुसरा लॉकडाऊन लगा. तर त्याच्यामध्ये हे बदलीसाठी डायरेक्टर्स आले माझ्याकडे. मी त्यांना विचारलं कसं करणार. तर कॉस्मिक इज वर्किंग समथिंग लाईक दॅट. पूर्ण 17 जिल्हा बंद आहे. पण यांनी 17 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी ऑडिओ व्हिज्युअल खूप हेल्प केली होती अवेअरनेससाठी. ओके. सो ते म्हटले तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. वा. आणि मी ते करणार नव्हतो, ते मी केलं. आणि ते केल्यामुळे आता ते हे दिसलं. सो द पॉइंट वॉज लाईक की इफ़ यू आर गुड इन योर वर्क, इफ़ यू कीप ऑन डूइंग योर थिंग्स, बिकॉज दैट वाज अ थीम कि सारी दुनिया का नहीं हो रहा है और मेरे को हो रहा है. तो मेरे को गिल्ट भी आता था कि दोस्तों को बताने के लिए काम हो रहा है, काम मिल रहा है, बिकॉज दे सी एट यू लुक एट की अरे. तर ते मग परत राणा नायडू पण आलं पटकन. आणि मग त्या छोट्या छोट्या गोष्टी मध्ये जरी यांच्यामध्ये गॅप आहे माझ्या आत्ता असतो, परंतु जो लॉकडाऊनचा प्रत्यक्ष तो 1-1.5-2 वर्षाचा कालावधी होता, त्यावेळेला मी सगळ्यात जास्त काम केलं कम्पेअर्ड टू माय अर्लियर लाईफ. वंडरफुल. सो दॅट वॉज रिअली ग्रेट. आय थिंक देवर लॉट ऑफ इन्साइट फॉर मी ॲज वेल इन दिस इंटरव्ह्यू. लोकांना पण बरेच मिळाले असतील आय होप थ्रू दिस. अँड आय विश यू ऑल द बेस्ट अमोल. थँक्यू सो मच. अँड होप देर आर मेनी मोर माइलस्टोन्स टू बी गेन्ड. यू आर ऑलरेडी हॅपी. कंटिन्यू दिस जर्नी. येस. अँड ऑफकोर्स वी आर देअर टुगेदर. Yes. विल सी टुगेदर. आणि मला आता असं वाटायला लागले ना, आत्ता आपण अवेअर होतोय येस. की रिअल काय आहे, रिअल गोष्ट काय आहे. तर सुरू होतं आहे. अँड आय एम फिलिंग ऑल द जस्ट अँड यू नो वंडरफुल. अभी सुरू हुआ. सो दॅट वॉज अमोल देशमुख. आणि आय होप यू मस्ट हॅव लर्न्ड एव्हरीथिंग. म्हणजे आपण पथिकमय जी तत्व थिअरीमध्ये शिकतो त्याचं प्रॅक्टिकली पुढे काय होऊ शकतं इज वॉट यू हॅव सीन इन दिस इंटरव्ह्यू. आय होप यू ऑल लर्न फ्रॉम दिस and we wish Amol all the best in his future, for his future endeavor. Take care, and we are signing off. See you in the next Pathik Tales interview with yet another Pathik. Thank you and bye-bye.